शेतामध्ये किंवा गावामध्ये दोन परस्पर विरोधी लोक दिसतात. काही लोक भाड्याने शेती करण्यामध्ये स्पर्धा करतात आणि काही लोक वारंवार पीक कर्ज माफी मागत आहेत. जोपर्यंत भाड्याने शेती करण्यामध्ये स्पर्धा आहे तोपर्यंत शेती तोट्यात आहे असं म्हणता येईल का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा. आपण अधिवेशनात चर्चेला घेतला. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस कुठलाही म्हणजे सहकार असो किंवा बँक असो, जो कोणी ऋणको म्हणजे जो कोणी कर्जबाजारी होणार असतो त्याची कर्ज परत करण्याची क्षमता असेल तरच ते कर्ज देतात, नाही तर कोणीही कर्ज देत नाही. आता आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता आपलं अधिवेशन फेब्रुवारीत होणार आहे. आता सगळ्या तरुणांनी, शेतकऱ्यांनी 15 जानेवारी 2026 ची तारीख लक्षात ठेवा. 15/2/2026 तारखेला प्रत्येक जिल्हा बँकेमध्ये पीक कर्ज तांत्रिक समितीची बैठक होत असते. त्या पीक कर्ज तांत्रिक बैठकीमध्ये पीक कर्ज दर काय ठरवायचा, त्याच्यानंतर पीक कर्ज देणं व्यवहारिक आहे की अव्यवहारिक आहे याबाबत निर्णय घेतला जातो. यवतमाळ जिल्ह्यात एकदा जो निर्णय घेतला गेला म्हणजे 2025-26 साठी, त्यावेळेस बँकांनी जो यवतमाळ जिल्ह्यातल्या पिकांसाठी जो प्रॉफिट काढला